मार्केटला खूप सारे ऑप्शन आहेत. गुडघे दुखीला 100, 200, 500, 1000 खूप चांगले चांगले औषधं भेटतात. मग मी तुमचंच औषध का घेऊ? राईट, असा प्रश्न पडला असेल. खूप सारे ऑप्शन असतात, मी तुमचंच औषध का घेऊ? तर बघा मित्रांनो, मला मार्केटच्या औषधाविषयी बोलायचं नाही, मला मार्केटच्या प्रोडक्ट विषयी बोलायचं नाही. मी माझ्या प्रोडक्ट विषयी सांगतो. माझं प्रोडक्ट आता ज्या काही कॅटेगरी मध्ये मी लोक सांगितले त्या कॅटेगरी मधला व्यक्ती ज्या दिवशी माझं प्रोडक्ट आहे, ज्यावेळेस त्याच्या पोटामध्ये माझं औषध आहे, हे औषध त्याला त्याच्या दुखण्यातून 4थ्या, 8व्या, 12व्या दिवशी मुक्त करायला सुरुवात करतो. माझं औषध पोटामध्ये गेले की 4, 8, 12 दिवसामध्ये रिझल्ट येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमचा एक प्रश्न असा असेल की साहेब 4 ते 8 दिवसात जर रिझल्ट येतो तर ह्याच्यामध्ये काही स्टेरॉइड, पेन किलर, केमिकल असे काही घटक टाकलेत का? आहे हा प्रश्न. तर बघा, याचं उत्तर असं आहे की माझ्या प्रोडक्ट मध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड, पेन किलर किंवा कुठलाही केमिकल घटक टाकलेला नाही. माझं औषध 100% हर्बल औषध आहे, 100% आयुर्वेदिक औषध आहे. मग हे तुम्ही म्हणता असेल, तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा का? तर बघा, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. माझ्या प्रोडक्ट मध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड, पेन किलर किंवा कुठल्याही केमिकलचा घटक नाही, असं त्याच्यामध्ये असं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. महत्त्वाचा मुद्दा, हे प्रोडक्ट 350 वेळा लॅब टेस्ट झालेला आहे. हे प्रोडक्ट 350 वेळा लॅब टेस्ट झालेला आहे. याच्यामध्ये कसल्या प्रकारचं स्टेरॉइड, पेन किलर किंवा कुठल्याही केमिकलचा घटक नाही, अशा आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. तुमचा आणखी एक प्रश्न असा असेल की साहेब एक वेळेस तुम्ही सांगता म्हणून आम्ही औषध पण घेतो, या औषधाने फरक नाही पडला तरी पण चालेल, पण साईड इफेक्ट नको व्हायला. बरोबर, किती लोकांचे असे प्रश्न की साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे. बघा, तर मित्रांनो, याच्यावरती उत्तर असं आहे की माझं हे प्रोडक्ट वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल म्हणजे काय बाबा? हे जर औषध आपण पाण्यामध्ये टाकलं तर 1 मिनिटामध्ये पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं. आणि विज्ञान असं सांगतं की जो घटक पाण्यामध्ये विरघळतो त्याचा बॉडीवरती कधीही कुठलाही कसलाही साईड इफेक्ट होत नाही. गेल्या 9 वर्षापासून आजपर्यंत पुन्हा साईड इफेक्ट झाला नाही. इथून पुढच्या 90 वर्षामध्ये कधी पुन्हा साईड इफेक्ट होणार नाही. असे माझं प्रोडक्ट आहे. मित्रांनो, याच्याबरोबर विथेनॅक नावाची डब्बी येते, ज्या डब्बीमध्ये 60 गोळ्या आहेत. या गोळ्यामध्ये अश्वगंधा, शिलाजी, शतावरी, ब्राह्मी, जटामाशी, अर्जुना, गुडूची हे कॉम्बिनेशन किट आहे. तुम्हाला जेवण झालं की लगेच एक गोळी खायची. 20 मिनिटांनी ग्लासभर कोमट पाणी करायचं. त्याच्यामध्ये इनुसार त्याच्यामध्ये 60 पुड्या आहेत. प्रत्येक पुडीमध्ये 4 ग्रॅमची पावडर असते. ग्लासभर कोमट पाणी करा, त्याच्यामध्ये पूर्ण पुडी टाका, ते पाणी प्या. हे औषध असं घ्यायचं. बघा, तुमचा आणखी एक प्रश्न असा असेल की साहेब प्रोडक्टला रिझल्ट खूप भारी आहे, 4थ्या, 8व्या दिवशी रिझल्ट येतोय, स्टेरॉइड नाही, पेन किलर नाही, केमिकल नाही. हे प्रोडक्ट मी पण खाणार. जर हे प्रोडक्ट मी लोकांना दिलं तर याचा कस्टमर बेस कोण आहे? हे प्रोडक्ट नेमकं घेऊ कोण शकते? याचा क्लायंट बेस कोण आहे? तर बघा, या प्रोडक्टला कस्टमर बेस जर बोलायचं झालं, माझं प्रोडक्ट प्रत्येक घरामध्ये लेडीज असते. राईट, प्रत्येक घरामध्ये लेडीज असते. लेडीज ज्यावेळेस प्रेग्नेंट असते त्यावेळेस त्या लेडीजला माहिती असते की पौष्टिक आहार सकस आहार खाल्ला पाहिजे. पण पौष्टिक आहार सकस आहार खाल्ला जात नाही. त्यामुळे होतं काय, बाळ स्वतःच्या वाढीसाठी आईच्या हाडांमधून, कार्टिलेजमधून स्वतःची पूर्तता करून बाळ जन्म घेतं. मग डिलिव्हरी झाल्याच्या नंतर प्रत्येक लेडीजला हा त्रास चालू होणारच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, आता 80% लेडीजचं सिझरिंग होतं. सिझरिंग म्हणजे काय? पोट फाडून बाळ काढावं लागतं. त्यावेळेस डॉक्टर त्या बाईच्या मणक्यामध्ये इंजेक्शन देतो. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर प्रत्येक लेडीजला परत हा त्रास चालू होणारच आहे. बघा, भारतामध्ये असं कुठलं करण्यात प्रत्येक घरामध्ये 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वापरली जाते. राईट, जो व्यक्ती कंटिन्यू 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन फिरतो त्या प्रत्येक व्यक्तीला बॉडी पेनचा त्रास असतो. मित्रांनो, तुम्ही आता एमआयडीसी मध्ये काम करता, आपली लाईफस्टाईल अशी आहे की आपण सकाळी लवकर घर सोडतो, दुपारी वडापाव, पिझ्झा, बर्गर खाऊन आपण आपली लाईफस्टाईल मेंटेन करतोय. वडापाव, पिझ्झा, बर्गर मध्ये आपल्या बॉडीला पाहिजे त्या पटीमध्ये कॅल्शियम नाही भेटत. कॅल्शियम नाही भेटले की हाडे तुमचे दुखायला चालू होणार आहे. मला सांगा, असं कुठलं जर जगामध्ये लेडीज नाही, 35च्या पुढे लोक नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, भारतामध्ये 87% वर्ग हा शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे. भारतामध्ये 87% वर्ग हा शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे. शेतकऱ्याला ऊर, वारा, पाऊस काही जरी असलं तरी शेतामध्ये काबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि काबाड कष्ट केल्यामुळे शरीराचा कुळकुळा होणार आहे. कुळकुळा झाला की तुम्हाला माझं औषध खायला लागणार. मग मला सांगा, असं कुठलं घर आहे ज्या घरामध्ये लेडीज नाही, ज्या घरामध्ये 35च्या पुढचे लोक नाहीत, ज्या घरामध्ये लोक काबाड कष्ट करत नाहीत, ज्या घरामध्ये लोक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वापरत नाही, असं कुठलं घर आहे? असं प्रत्येक घरामध्ये या कॅटेगरीमध्ये लोक आहेत. म्हणजे माझ्या प्रोडक्टची गरज ही प्रत्येक घराला नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या प्रोडक्टची गरज आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघा, भारत हा एकमेव असा देश आहे की आजारी पडल्याच्या नंतर लाखो रुपये खर्च करत पण आजारी पडू नये म्हणून 1 रुपया पण खर्च करत नाही. मग हे प्रोडक्ट तुम्ही प्रिकॉशन साठी खाऊ शकता. प्रिकॉशन म्हणजे काय? बघा, इथं 2 व्हीलर कोणाकडे 2 व्हीलर ओके. बघा सर, तुम्ही 2 व्हीलर कधी